तर गाईज वारं वादळ एवढं सुटलं बघा. आणि अतुलचं झालं इथं बघा, जळण वाळल्याला खाली टाकायचं आणि खाली टाकल्यावर जमवून ठेवणार आहे आम्ही. म्हणलं भिजून गेलं काटे की लवकर वाळत नाही त्या. आणि ते चाललं आहे एकाच जायला टाक. आणि हे बघा शेंगा किती निघाल्या बघा, हे बघा 4 शेंगा निघाल्या आपल्या. एवढ्या बास होते त्या, डाळीत केल्या तरी चालते त्या. बाकीच्या आहेत मोठ्या मोठ्या झाल्या. हे बघा किती मोठ्या आहेत त्या. उंच झाड असल्या ही फांदी आत्ता आल्या आमच्या हातात इकडं वाऱ्यामुळं, नाही तर लय लांब असत्या. आणि काठी लावली तर आकडे तिथंच अडकून जात्या आणि शेंगा काय हातात येत नाही त्या. तर आता हे बघा हे सगळ्या मोठ्या मोठ्या झाल्यात, सगळ्या आमटीच्या मापाच्या काहीच नाही त्या. तर राहू दे म्हणलं, आपल्या शेतात रोपं तयार करायला येतात, रोपं लावून टाकायचं. चला आता हे बघा इकडं चालले. हात धुतला चला. ती थोडी माती होती ग्रो बॅग भरली. हे बघा विजून मग काय होतं आहे, टेरिसवर सगळं माती माती होणार म्हणलं. हे झाडून स्वच्छ केलेलं आहे. आता ते उद्या झाडते सकाळी. आणि हे बघा इकडं. चला आता जाऊया खाली. ही रोपं आता ही रोपं कशा येत रे गोल पानाची. हे बघ हे कलिंगड्याचं आहे काय, हे एक कलिंगड्याचं आहे, हे कलिंगड्याचं आहे. हे गोल कशाचं आहे. हां होय काय हे आहे हे खरबूज. हां खरबूज आहे रे. खरबूज आहे. बिया टाकले का ना मी खरबूज खाऊन. किती आलेत बघ की बिया, किती चांगले आले. ग्रोथ किती चांगले केले बघ, छान आले. ही झाडं उन्हात सरकवली होती काल मी. हे बघ हे सकाळी 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 उन्हात सरकवली होती. आता राहू दे. हां त्या काठीला खाली आणि काठी करायला ठेवल्यात बघ काट्या. यात आहे का बघ, यात ह्या जळणार ह्या जळणार खाली रवायसारखी आहे का. आहे की लांबदा लांबदा आहे का. हां घे ठीक आहे. अजून एक घे की ॲपलला बी लावा की शेंडा मोडायचा नाही तर. हां हळू इथं बांध शेंड्याला. ते रस्ती होती आता तिथं बारक्या टाकलेल्या. हां हां टाईटच पाहिजे. हे खाली गेले का सरकव खाली. हां हां तेवढं पाहिजेच बस. हां तर काय हे बघा तू करायला. हां हां इकडं नाही लावायचं आतून त्या साईडला बांधायचं. फुटवा चांगला आलाय. येऊ दे असं असं येऊ दे. आता ना घातला हो येऊ दे की जरा बघायचं नाही झाडाला. नाही आता काढू येऊ दे. जुन्या ग्राफ्टिंग मधलं आहे. होय हे पोषक तत्व खात्यात नसते. नको रे काढू तसे थांब की मला बघायचं आतून काढते कशाल तू. हा खालचं काढायचं असते. हा ही राहू दे. ही वरची जाय रे, ही वरची दिसते काय शेंड्याला. हां चल राहू दे. वरच ठेवायचं. हां नाही हे वरच्या शेंड्याची जाईल. ह्याच्या वरच्याच ठेवायच्या. होय की मग ही शेंडा आहे ना वरच्या ह्याचाच आहे. इकडं बघ हां ही जुनी ब्रांच दिसते का. हां आणि ही नवीन ब्रांच. हां त्या नवीन ब्रांच मधले ठेवायचे. चॉकलेटी मधले ठेवायचे, खालचं नाही ठेवायचं. खालचं राहू दे आता खालचं काढलं. बियाचं रोप असते हां आणि ही असते ग्राफ्टिंग असते, फ्रुटेड असते. म्हणजे कलमी असते. हा नॅचरल ट्री पासून ही कलम आणलेले असते त्याचं असते. नको यायला लावायला का होईल शेंडा काढते तुम्ही. ते हे कर ओके बघ शेवगे फुलं लागायला लागलेत. अरे देवा ह्याला शेंगा लागणार का. होय लागणार की आता. नाही. नाही लावणार आहे मी बघणार आहे लागतात का. काय झालं बारक्यांना टेरिसवर लागतात ते शेंगा आणि खाते ते लोक. अतुल हां ते झालं असेल वाऱ्याने बस का. झाड वाकडं झाले ना, झाड वाकडं झाले का शेंडा नाही ना. हां नाही मुळा कुठं आहे. राहू दे आता. लई बारके जात आहे काय लय असे उपटून असे गुप्पेदार येत नाही ते काय. हां कसं काढणार शेंगा काढल्या नाही तर आता शेंगा काढूया. नाही येत तिथली काठीने मारायची अतुल. काठी घेऊन की मारायचं ते
राहू दे तेवढं बसू दे. ती लय कवळ्या आहे त्या. कवळ्या आहे का रे? कवळ्याचा काय? हां होय ते हे आहे बिया आलेलं आहे. बिया आलेले आहे. तर गायच वारं आणि हे बघा शेंगा कधी हे बघा कशा झाल्यात शेंगा हे बघा. आतुला वेल ते स्वतः म्हणत शेंगा काढा काढल्या नाही त्या. आणि आता म्हणते मम्मी शेंगा करूया. आता असल्या शेंगा कोण खाणार? तर त्या तिथं आहेत बघा 2 पण ते हातच पुरत नाही लय लांब आहे. भिंतीपासनं पण लय उंच आहे म्हणून ही झाड का नाही आम्ही काढणार आहे झाड. चला काय जाता जाऊया खाली. काय आपला आंबा बघा केवढा रे देवा. हे बघा काहीच सुटला हातात बघा गाईस. आपोआप आंबा आपल्याला हातात आला. आता खालचे पण 2 बघतो थांबा. आहे फायनली बघा 3 आंबे हातात आलेले. मी आलतो तोंड धुवायला आणि जस्ट हात लावून बघूया म्हटलं तर हे तोंड धुवायला काही नावापाशी आलो होतं आणि हातातच आले आंबे. आता ह्याला पिकायला ठेवतो पाडाला. हे बघा पिवळा झाला येलो झाला पूर्ण हे झालं आहे. आणि म्हटलं जस्ट शेतात गेलो होतो ना येता आलो आहे आणि आज सकाळपासून बघितलं नव्हतं. हात लावतो तेवढ्यात कटून पडला खाली. तर गाईस 3 आंबे निघलेले आहेत फायनली. आणि आम्ही म्हटलेलं झाडावरच पिकू द्यायचं पण तसं झालं नाही. आपोआप सुटलं बघा. 3 एकाच पोझिशनमधनं निघलेले आहेत बघू शकता तुम्ही. हे बघा 3 आंबे एकाच ठिकाणून निघलेले आहेत. वरून देठ कापणार होतो थोडं पण नेचरला काय वेगळंच होतं मंजूर. चला आता मम्मीला सरप्राईज देतो पटकन. मम्मी ओरडणार आहे मला. अगं मम्मी हे बघ. अरे बापरे एवढे मोठे आहेत ते काय आले रे. मला असं वाटलं तुम्ही झाडावर पिकवणार. अगं हात लावला जस्ट आणि अजून बघ हे पाडाला कसं काय तुटलं रे? हात लावला हातात. हे की 3 एकाच पोझिशननं तुटलेत बघ. नाही शकत मला असं काय वाटतं. आहे तुला पटणार नाही मला वाटलेलंच. नाही हात लावला बघ असं कट. तर गाईस बघा मोठा किती आहे हे बघा. आणि हे पिवळावाला आहे ना हे वाला 200 आंबे लागले होते तर हे 3च राहिले बघा. 3 मोठे एवढे झालेत बघा. हे पहिला हात लावला मी. रोज हात लावते तसा हात लावला. हां खालचा नाही वरचा आहे एकवाला. आणि ही 2 शिंग. मग हे म्हणलं पिकू द्यावा. मी आजच हे करून गेलते कपडा सारखं नजर लागते पकडूया म्हणून कपडा ठेवला होता. तो किती मोठे मस्त आहे. हे बघा जाते बघूया त्या ह्याच्यात पिकू घालायला होता. गाईज आता तुम्ही सांगा ह्याला कसं पिकू घालायचे. कारण की अजून ग्रीनच वाटायला लागले त्यामुळे आम्ही काढले नव्हते. जरा पण पिवळे झाले नाहीत. ह्या साईडला थोडासा पिवळा झाला आहे हा पण एकदम थोडा आहे नॉमिनल. आणि हे तर ह्या साईडला झाला आहे. आणि हां बाकी हे 2 ग्रीनच आहेत बघा. पण हा जरासा येलोइश दिसायला लागला आहे ह्या दोघांच्या कंपॅरिझनमध्ये. आता ह्याला कसं पिकू घालायचं सांगा मला कमेंटमध्ये. चल आपण ते आणूया. काय नाही. तर गाईज तू काय करायला गेलता आंबा काढायला? मी म्हणलं झाडाला पिकू द्यायचं. तोंड धुतलं फ्रेश झालो आणि तू झाकलेली आंब. हा मी म्हणलं सारखं पप्पा म्हणतात ना काढूया म्हणून त्यांना म्हणलं नको झाडाला पिकू दे. बघितलं नव्हतंस ना मग मी म्हटलं बघूया. हात लावला ह्याला कट. ह्याला हात लावला कट. ह्याला हात लावला कट. म्हणजे 3च्या 3. आणि तुम्हाला सांगते गाईज 200 आंबे होती ते सगळे गळून हे 3च राहिले बघा. हे बघा छान सुवास यायला लागलाय गाईज. चला पिकू घाले. चला पिकू घाला चला गाईज. या हापूसची पेटी आणली होती ह्यातच आता पिकू घालतो आम्ही. कारण की ह्याच्यामध्ये गवत आहे का बघतो. नाही आहे गवत. हा हाय हाय हाय. अरे मी असं ठेवलं होतं अतुल. असं ठेवलेलं आम्ही पेटी आणली होती ना हापूसची. आणि म्हणलं कधी तर शूटला लागत्या मग ही पेटी आपल्याला कशी मिळणार सीझन संपल्यावर. सगळ्या कचऱ्यात गेलेल्या असतात तर एक आपलं असू द्या म्हणलं. हे बघा देवगड हापूसचा आहे. गवत पण आहे की. हां हे बघा गवत पण आहे. तर चला आता आंबा पिकूया आपण. हां कागद काढू. असू दे कागद झाकायला लागतो. हां टाको आंबा. तर हे गाईज बघा. नाही आणि आतून बॉक्स आपण ठेवल्यामुळे कसा फायदा झाला. हां बॉक्सचा हां गवत झाक तसं. मी म्हणलं तर अजून ठेवूया जरा म्हणजे ती यूज तर झाडाला पिकला तर वाटायला लागलं. हां त्यात कागद झाकायची तेवाला. हां ते हाय असा तसं डबल झाके.
गवत थोडंसं खाली थोडं वर नाही खाली बी पाहिजे. खाली पण आहे. हां खाली असलं तर अरे ती कागद गेला की नाहीच बघा. आता आम्ही आता आंबा पिकू घालतो यात पेटीत आणि त्यात गवत आणि ती पेटी आम्ही ठेवली होती म्हणून आज कामाला आले आम्हाला. अतुल म्हणला होता मम्मी कसं घालायचं आपण, तर म्हटलं बघूया आता पेटीतच घालून बघू. का की आंबा पूर्ण पाडायला आलेला आहे. हात लावला नाही तोपर्यंत अतुलच्या हातातच तिने आंबा आले. काय फायनली पेटीमध्ये पॅक केलेलं आहे. हे पेटी आम्ही आणली होती ती होती त्यातच आणि त्या दिवशी काढल्या तुम्ही सगळेजण म्हणला की आता ही आंबे फेका आता मोकळं झालंय. मी म्हणलं नाही शूटला लागते आपल्याला कशाला तरी, मग ठेवून टाकले ते वर. हे बघा इथं वर बॉक्स दिसतात का नाही, कधी तर आम्हाला शूटला लागतात त्यावेळेला कामाला येतात. मग या आंब्याचं पण पेटी मी मोकळी झालेली पोरांना सांगून ठेवले होते. म्हणलं चला किती दिवस 2 दिवस बघूया पिकू. हां 2 दिवसानंतर बघूया आणि तुम्हाला दाखवतो. हां सारखं राहत ना. हे आंबा आणलाय काल बाजारात नाही, हे आंबा आणलाय नाही, हे आपलं चिरून खायचा आंबा आणलाय आणि पपई आणली होती आणि शेतात पण घेऊन गेलो. पण शेतात लस्सी पिली आणि चिप्स खाल्ली आणि ते राहिलंच. मग भूक लागली होती म्हणलं तेच खाऊन आम्ही आपलं थोड्याशी बसलो आणि म्हणलं चला आता जाऊया. तर चला आता मशीनला लावलेले कपडे ते काढून वाळू घालून येते. मग वरण फोडणी द्यायचं आणि मग काकांचा उपास आहे त्यांना जेवायला वाढायचं, आपण जेवायचं. ते कात्र्या आतून तिकडे ठेवून दे चला.